लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना अनेक महिलांकडून चुका झाल्या होत्या। यासोबत ज्या महिलांना पती किंवा वडील नाही त्यांच्या केवायसी बाबत एक मोठी अपडेट आहे, तीच आपण सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। लाडक्या बहीण योजनेची केवायसी नेमकं कशी करायची आणि त्याच्यामध्ये नेमकं कोणती अपडेट आहे हे समजण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी गूगलवरती लाडकी बहीण .महाराष्ट्र हे सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ही पहिली वेबसाईट आली असेल, त्यावरती क्लिक करा। या वेबसाईटच्या समोरच तुम्हाला एक बॅनर येईल, त्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की ज्या लाभार्थी महिलांनी केवायसी करताना चुका केली होती किंवा ज्या पती किंवा वडील हयात नसलेल्या महिला यामध्ये केवायसी पूर्ण करू शकता। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे एक नोट देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ही फक्त एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे आणि त्याची दिनांक जी आहे ती आहे 31 डिसेंबर 2025। तर यानंतर तुम्हाला इथे पात्र लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा कोड भरून आणि OTP टाकून इथे मी सहमत आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे। OTP टाकल्यानंतर आता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल, त्यामध्ये अनुक्रमांक 1 असं येईल। त्यामध्ये तुम्हाला विवाहित असल्यास विवाहित क्लिक करायचं आहे किंवा अविवाहित असल्यावरती अविवाहित असं क्लिक करायचं आहे। आता आपण अविवाहित क्लिक करूया। त्यानंतर तुमच्यासमोर अनुक्रमांक 2 ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला वडील हयात आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे किंवा वडिलांचे निधन झाले असल्यास त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे। आता तुम्हाला इथे जात प्रवर्ग निवडायचा आहे, जसं की अनुसूचित जाती जमाती, सर्वसामान्य। जात प्रवर्ग निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन येईल, त्यामध्ये असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की मी भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही संस्थेमध्ये म्हणजेच सरकारी गव्हर्नमेंटला मी जॉबला नाही आहे। त्यानंतर त्याखाली तुम्हाला बी म्हणून एक ऑप्शन आलेला आहे, त्यामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख करण्यात आलेला आहे की मी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची सेवानिवृत्ती घेत नाही, त्यावरती देखील तुम्हाला नाही असं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या पतीची किंवा वडिलांची जे डेथ सर्टिफिकेट आहे ते जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहे। त्याची तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे। ही सत्यप्रत जमा केल्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे पैसे भेटणार आहेत। यामध्ये सर्वात शेवटची आणि महत्त्वाची जी अट घालण्यात आलेली आहे ती अशी आहे की मी लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना भरत असलेली जी माहिती आहे ती पूर्णपणे सत्य आहे। यामध्ये जर काही त्रुटी किंवा खोटं काही असेल तर माझ्यावरती कारवाई करण्यासाठी मी सक्षम आणि पात्र असेल असं देखील यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। तर ही पद्धत फॉलो करून तुम्ही तुमच्या लाडक्या बहीण योजनेची केवायसीमध्ये जी चूक झाली होती ती तुम्ही इथे दुरुस्त करू शकता। यासोबत ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत त्यांनी देखील अशा प्रकारे केवायसी पूर्ण करून घ्यावी। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।